नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाभूमी डिजिटल मध्ये. वय वर्ष अवघं 10 असताना एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचलेली सिद्धी आज आपल्या सोबत आहे. तिच्या प्रवासाची प्रत्येक गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सिद्धी, तुझं स्वागत आहे बेटा. खूप खूप. सर्वप्रथम मला हे सांगशील की तुला या क्षेत्राबद्दल आवड कशी निर्माण झाली? नमस्कार. जय शिवराय. मी सिद्धी विठ्ठल सोनवणे, राहणार साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. मला लहानपणापासून साहसांची आवड होती. मी आजपर्यंत 25 मॅरेथॉन व 2 राज्यस्तरीमध्ये सहभाग घेतला आहे. मी 7 वर्षाची असताना कळसुबाई शिखर पार केले. त्यानंतर हिमालयातील केदारकंठा पार केला. त्यानंतर कोकणकडा रॅपलिंग केली. त्यानंतर शीतकडा रॅपलिंग केली. कोकणकड्यामुळे माझे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झाले आणि आता मी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आहे. आमच्या घरात फक्त मी आणि माझे बाबाच आहोत. माझे बाबा हेच माझे आई वडील मित्र मैत्रिणी आहे. मी रोज सकाळी लवकर उठते, स्वयंपाक करते, अभ्यास करते, 3 किलोमीटर धावते, स्विमिंग करते. यामुळे मला हे यश मिळाले. खूप छान. एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा तुझा प्रवास नक्कीच किलोमीटर मध्ये कमी असला तरी त्या मानाने तो खूप मोठा आहे. तिथे गेल्यानंतर तिथल्या प्रत्यक्ष प्रवासाबद्दल आम्हाला काहीतरी सांग. या प्रवासात माझ्या वडिलांचा मला सर्वात मोठा आधार होता. त्यांनी मला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. या प्रवासात 360 एक्सप्लोअर संस्थापक आनंद बनसोडे सर यांनी मला चांगले मार्गदर्शन केले. मी त्यांचे मनापासून आभार मानते. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर मला खूप आनंद, अभिमान वाटला. तिथे मी माझ्या देशाचा तिरंगा फडकवला आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फडकवत असताना मी माझ्या देशाचे राष्ट्रगीत गायले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना दिली. नक्कीच तुझा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला अनेकांच्या मदतीची पण गरज पडली असेल. त्या संदर्भात तू काय सांगशील? मला अनेकांनी मदत केली. माझ्या सर्व शिक्षकाचे तसेच माझ्या गावातील महाराष्ट्रातील अनेकांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले. ज्यांनी मला आर्थिक मदत व पाठिंबा व प्रोत्साहन दिले, मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. त्यासाठी खरं तर आपल्या जिल्ह्यामधून अनेकांनी तुला प्रोत्साहन दिलं, त्यासाठी मी देखील आभार मानते त्या सर्वांचे. आता तुझं पुढचं ध्येय काय आहे? तुला अजून कुठलं शिखर सर करायचं आहे? मला आफ्रिका खंडातील किलिमांजारो सर करणे आहे. आपण सर्वांनी आर्थिक मदत व सहकार्य करावा ही नम्र विनंती. मला माझ्या गावाचे, देशाचे व महाराष्ट्राचे व भारताचे नाव मोठे करणे आहे. लेख वाचवा, लेख शिकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सिद्धीच्या जिद्दीची कहाणी आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाभूमी डिजिटल साठी वैशाली तायडे, बुलढाणा.